श्रीराम. आज आपण 59वा श्लोक पाहणार आहोत. समर्थ म्हणतात, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम. अतिशय छान असा हा श्लोक आहे. याच्यामध्ये मनाचा स्वभाव आणि मनाच्या शक्ती याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि हे आज आपण पाहणार आहोत. शक्यतोवर थोडक्यात पाहणार आहोत. विषय खूप मोठा आहे हा खरं म्हणजे. तर याच्यामधल्या दोन शब्द जे आहेत ते असे आहेत की कल्पना आणि दुसरा आहे कामना. कल्पना या शब्दाचा अर्थ असा की मनाच्या पडद्यावरती भविष्यकाळाचं चित्र उभं करण्याची जी शक्ती आहे तिला कल्पना असं म्हणतात. आणि कामना ह्याचा अर्थ असा की ह्या ज्या कल्पना आहेत मनाने केलेल्या, त्या कल्पना सत्यामध्ये उतरवण्यासाठी काम करण्याची किंवा क्रियाशक्ती जी आहे ती शक्ती सुद्धा शरीराला मनच पुरवत असतो आणि त्या शक्तीला इच्छाशक्ती किंवा कामना असं म्हटलं जातं. आता ह्या दोन शक्तींच्या बद्दल समर्थांनी काय म्हटलंय ते बघा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. मनुष्याचा स्वभाव हा कसा आहे तर हा सतत कल्पना करणारा आहे. मन हे सतत कल्पना करीत असतं. एकापेक्षा एक सरस अशा कल्पना तो करीत असतो आणि कल्पनांच्या शिवाय त्याला राहवतच नाही. कशा कशा तो कल्पना करीत असतो हे आपण जरा स्वतःच्या मनाचं निरीक्षण केलं तर आपल्याला कळतं. सर्वसाधारण मनुष्य आणि लोक हे काय करत असतात, ज्याच्या त्याच्या वयाप्रमाणे जो तो त्या त्या प्रकारच्या कल्पनांच्या राज्यामध्ये रममाण होत असतो. आणि म्हणूनच या कल्पना तशी मुळामध्ये वाईट नाहीये. कल्पना आणि कामना या दोन्हीही मनाच्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती जर त्यांना आपण नीट वळण लावलं तर त्या शक्ती खूप मोठं कार्य करू शकतात. परंतु काय असतं की सर्वसाधारणपणे मनुष्य जो आहे तो मनुष्य जो विचार करतो त्याच्या मनाला वळण नसतं. फारच कमी लोक असे असतात की ज्यांच्या मनाला वळण असतं किंवा जे स्वतःला मनाला वळण लावून घेतात. असे फारच कमी लोक असतात. नाहीतर बाकीचे लोक जे असतात ते कल्पनेच्या राज्यामध्ये रमत असतात. विशेषतः लहान वयातली मुलं किंवा टीनएजमधली मुलं ही कल्पनेच्या राज्यामध्ये फार रमत असतात. आणि हे रमत असताना मग त्यांना घरी सांगितलं जातं की नुसत्या अशा कल्पनांनी होणार नाही. तुझ्यासमोर एखादी महत्त्वाकांक्षा पाहिजे, एखादं ध्येय पाहिजे आणि त्या ध्येयासाठी तू झटलं पाहिजे. नाहीतर काय होतं, शेख चिल्लीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. तशा शेख चिल्लीसारख्या कल्पना करून काही उपयोग होत नाही. नुसतं लोकांच्या मध्ये आपलं हास्य होत जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ज्या कल्पना आहे या कल्पनांना कशा करायच्या आणि कुठे थांबायचं याची सुद्धा कल्पना किंवा जाणीव मनाला असावी लागते. भौतिकतेच्या कल्पना करणं वाईट नाहीये. किंबहुना आपण जी स्वप्न बघतो, जी मनोराज्य करतो, ती स्वप्न बघितल्याशिवाय पुढे आपल्या आयुष्याचं ध्येय हे आपण निश्चित करू शकत नाही. पक्षाला उडायला जसे दोन पंख लागतात, जसं दोन्ही पंखांचा बॅलन्स तो सांभाळत असतो, त्याप्रमाणे कल्पना आणि कामना याच्यामध्ये सुद्धा सांसारिक गोष्टी आणि ज्या दृश्य आहेत त्या गोष्टी आणि ज्या अभौतिक गोष्टी आहेत त्या गोष्टी, म्हणजे ज्याला आपण समाधान म्हणतो, ज्या वस्तूंच्या पलीकडे असतं ते सुख समाधान, या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा आपण मिळवल्या पाहिजेत. आणि कशा मिळवल्या पाहिजेत तर आपला आनंद हा आपण शोधायचा असतो. या कल्पना ज्या आहेत या काय करीत असतात की आता बघा, लेखक, कवी, प्रतिभावंत असे जे लोक असतात, कल्पना प्रतिभेचे पंख घेऊन येते. प्रतिभावंत जे लोक असतात ते अतिशय उत्तम अशी कलाकृती या कल्पनेच्या माध्यमातूनच साध्य करीत असतात. ह्याच्याच उलट काही जे लोक असतात ते काय करीत असतात तर त्यांच्यासमोर कोणत्या कल्पना असतात की मला जगामध्ये सगळ्यात मोठं व्हायचंय. अशी अनेक ध्येय असतात की मी अमर व्हावं, मी सगळ्यात श्रेष्ठ व्हावं
त्यानंतर मला जगातलं सगळ्यात सोनं किंवा श्रीमंत मी व्हावं, अशा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या माणसांच्या ठिकाणी असतात. आणि त्यामुळे त्या कल्पनेच्या मागे गेल्यानंतर, त्याप्रमाणे त्यांच्या कामना झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मनी कामना राम नाही जयाचा. राम याचा अर्थ या ठिकाणी इथे समाधान असे आहे की ती गोष्ट प्राप्त करून घेतल्याशिवाय त्याला समाधान मिळत नाही. आणि दुसरं असं आहे की कल्पना ज्या असतात त्या कल्पना अशा प्रकारच्या असतात की आता जसं समजा की 2 दिवसांनी तुम्हाला सुट्टी आहे, तर 2 दिवस सुट्टी लागायच्या आधीपासूनच त्या सुट्टीत तुम्ही काय काय करणार आहे याच्या कल्पना करता. आणि त्या कल्पनेतला आनंद हा सत्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा तुम्हाला जास्त वाटत असतो. आणि ह्या कल्पना करण्यामध्ये तुमचा आत्ताचा वर्तमान काळाचा वेळ हा जात असतो. त्याच्याचबरोबर मनुष्य हा काय करीत असतो, तर हा सारखा वस्तूंच्या मागे, उपभोग्य वस्तूंच्या मागे, माझं सुख ह्याच्यात आहे त्याच्यात आहे हे शोधण्याच्या मागे धावत असतो. पर्यायी आणि पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी, सबस्टिट्यूट अशा ज्या काही वस्तू गोष्टी असतात त्यांच्या मागे तो सारखा धावत असतो. आणि त्या महत्त्वाकांक्षांना किंवा त्या वस्तूंना किंवा त्या इच्छांना काही अंत नसतो. तो स्वतःच त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि जाळ्यात अडकल्यामुळे काय होत असतं की त्याला समाधान हे मिळतच नाही, गुंतत जातो तो त्याच्यामध्ये. आणि म्हणून समर्थ असं आपल्याला सांगतायत की मनुष्याला याच्यामध्ये म्हणजे इतका तो गुंतो की त्याला न मनामध्ये वेळ मिळत, न आयुष्यामध्ये वेळ मिळत, त्याच्याबरोबर त्याला त्याच्यामध्ये शक्तीही उरत नाही, त्याच्या कुठे जागाही उरत नाही त्याच्या समाधानाला, आणि त्याला विवेक हा काही करता येत नाही. माणसाने विवेकाने जर का या कल्पनांना दिशा दिली तर ह्या कल्पना आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जातात. अतिशय आदराने प्रेमाने अशी जर त्या ठिकाणी आपण श्रीरामाची स्थापना केली किंवा चांगल्या ध्येयांची स्थापना केली, राष्ट्राला पुढे आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टींची स्थापना आपण जर त्या ठिकाणी केली, तर त्या ठिकाणी या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना आपल्याला काय देतात, तर आपल्याला आपलं उत्तम ध्येयसुद्धा मिळवून देत असतात. आणि पक्षाप्रमाणे आपण भौतिक आणि अभौतिक अशा गोष्टींचा बॅलन्स सांभाळून आपला व्यक्तिमत्वाचा विकास आपण करून घेत असतो. म्हणून अति आदरे प्रीती नाही तयाला, ज्याच्या मनामध्ये श्रीरामाच्या बद्दल किंवा चांगल्या गोष्टींच्या बद्दल आदर नसेल, त्याला ती समज नसेल, तर त्याला या गोष्टी साध्य होत नाहीत आणि कल्पनेच्या जाळ्यामध्ये तो गुंतत जातो. म्हणून मनाला त्यांनी शिकवलेलं आहे की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वदा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम.